Calculate the area of compression steel required of 300 into 300 carrying an axial load of 600 kilonewton. चौथ्या चॅप्टरचा प्रॉब्लेम आहे. P is equal to 600 kilonewton. 600 into 10 power 3 न्यूटन. नंतर PU काढायचं. 600 into 10 power 3 into 1.5 किती येते? 900 किलोन्यूटन. 900 किलोमीटर. 900 किलोमीटर काढल्यानंतर बघा इकडे 900 झालं. आता आपल्याला एरिया काढायसाठी तुम्हाला माहिती आहे ASC इज इक्वल टू काय आहे? सॉरी, हा पुन्हा एकदा सांगतो. इकडे बघा प्रॉब्लेम बदल. हा ASC इज इक्वल टू AG मायनस ASC लिहिता येत आपण. AG मायनस ASC लिहिता येत. हा तर इकडे बघा, तर इथं काय करायचं, सगळ्यात पहिले PU इज इक्वल टू 0.4 FCK ASC प्लस 0.87 FY किती 0.6 आहे ना, 0.67 FY AC इथं ASC. हा तर आता बघा PU किती आहे, 900 इंटू 10 पॉवर 3 0.4 FCK किती दिलेलं आहे, 15. FCK दिलेलं आहे 15. 15 ना. हा FCK 15. AC च्या जागी AG मायनस ASC ठेवू शकतो. AG मायनस ASC आणि इथं 0.67 FY किती आहे, FY किती दिलेलं आपल्याला, 415. हा इंटू ASC इंटू ASC. तर आता बघा 900 इंटू 10 पॉवर 3 हे 0.4 इंटू 15 करा किती येतं, 0.4 इंटू 15 करा किती येतं, 6. AG 6 इंटू AG 6 AG नंतर 6 इंटू ASC मायनस 6 ASC. हा नंतर प्लस हे करा किती येतं 0.67 इंटू दिस 278.05 ASC. हा हे मायनस हे करावर किती येतं, हे मायनस हे करा किती येतं, इकडे बघा 900 इंटू 10 पॉवर 3 AG 6 AG ची व्हॅल्यू किती आहे, 300 इंटू 300 म्हणजे 300चा स्क्वेअर मायनस या दोघांची व्हॅल्यू किती येते, 272 ASC. हा तर या दोघांची किती येते, 900 इंटू 10 पॉवर 3 मायनस 6 इंटू 300चा स्क्वेअर हा डिवायडेड बाय हे 272.05 किती येतं ASC सांगा, थोडं फास्ट सांगा. किती येतं ASC किती सांगा ना, हे नीट काढ.
किती सांगा फास्ट. 1323 येतं का? 1323.28 mm². बघा पुन्हा एकदा सांगतो, जर एजी दिलेलं आहे आणि एएससी विचारलं कॅल्क्युलेट द एरिया ऑफ कॉम्प्रेशन स्टील, तर काय करायचं, पीयू पण दिलेलं आहे तर एसीच्या जागी एजी मायनस एएससी लिहायचं आणि उलट आपण पुस्तकापेक्षा खूप सोपं केलं. हा, एजी मायनस एएससी लिहायचं, मल्टिप्लाय करून घ्यायचं, नंतर एजी ची व्हॅल्यू टाकून एएससी एससी जवळ घेऊन एएससी काढून टाकायचं. हा, नंतर पुढचा प्रॉब्लेम, कॅल्क्युलेट द सेफ लोड कॅरिंग कॅपॅसिटी ऑफ 400 इंटू 400. म्हणजे सेफ लोड म्हणजे पीयू काढायचं, पी काढायचं, पी. सेफ लोड म्हणजे काय करायचं, पी. तर इकडे बघा, एजी 400 इंटू 400, 400चा स्क्वेअर रेनफोर्स विथ 8 नंबर ऑफ एएससी 8 इंटू 5/4 इंटू 16चा स्क्वेअर. हे 3 मार्कला येतो बरं एखादा प्रॉब्लेम, थेअरी बरोबर, कॉलमच्या थेअरी बरोबर. किती येतं हे सांगा फास्ट. 1608.29. हा, 49. हा, एएससी आलं 49. नंतर काय करायचं, एफसीके दिलेलं आहे 20, एफ वाय दिलेलं आहे 500. एफ वाय बेंट बारचं पण टाकलं ते, टाक टाक टाक. हो, ते सगळं जॉईन करून एक पीडीएफ बनवू टाक. हा, नंतर आता आपल्याला काय करायचंय, पहिले आपल्याला पीयू भेटत 0.4 एफसीके एसी प्लस 0.67 एफ वाय एएससी. हा, पीयू काढायचे 0.4 इंटू 20 इंटू एसी काढून घेऊ. एसी कसं काढायचं, एजी मायनस एस. एजी किती आहे, 400चा स्क्वेअर मायनस 1608.49. किती येते, 158.39 इंटू 10^3. ते नीट पेजेस मूड पूर्ण करू. हा, 158.39 इंटू 10^3 प्लस 0.67, 415. एएससी किती आहे, 1608.49. किती येतं बघा हे पीयू, पीयू किती येतं, केलं त्याचं पीडीएफ. किती येतं, इंटू पॉवर न्यूटन, पुस्तकात तर वेगळं. हा, व्यवस्थित काढा. आता बघा, नंतर हे आलं पीयू, तर पी काय असतं, पीयू डिवायडेड बाय गॅमा एफ. तर पी इंटू गॅमा एफ इज इक्वल टू पीयू असतं ना, तर पीयू डिवायडेड बाय गॅमा एफ. सेफ लोड म्हणजे गॅमा एफ काय, एफ 500. तर किती येतं बघा पी आता. हा, पी येतं, पीयू येतं 1805.96 इंटू 10^3. हा, 1805.96 इंटू 10^3 डिवायडेड बाय 1.5. एवढं करा फक्त बस, बाकीच डोकं नका लावू. हे डिवायडेड बाय हे करा बस. किती येतं,
1 इंटू 10 पॉवर 3 6 न्यूटन झालं PU. नंतर नेक्स्ट कॅल्क्युलेट द लोड कॅरिंग कॅपॅसिटी ऑफ 300 इंटू 450 इन साइज रेनफोर्स्ड विथ 16 mm डायमीटर अँड 4 12 mm डायमीटर बार्स. बघा आता इथं मिक्सचर आहे AST असं पण असतं स्टील 4 इंटू π/4 16चा स्क्वेअर प्लस 4 इंटू π/4 12. हे जे AST आहे ते वेगवेगळ्या साईजच्या सळ्या घेऊन तसं पण चालतं. किती येतं एरिया किती येतो ASC म्हणा किती येतो एरिया 1256.63 mm स्क्वेअर. मग जी किती आपल्याकडे 300 इंटू 450 किती येते AG 13500 mm स्क्वेअर. नंतर AC किती AG मायनस ASC 13500 मायनस ASC किती आहे 1256.63 1256.63 किती येतं 133.74 इंटू 10 पॉवर काय असं ना लवकर सांगायचं ना इंटू 10 पॉवर 3 पटकन सांगायचं MM स्क्वेअर. आता बघा PU 0.4 FCK AC प्लस 0.67 FYAS. तुम्ही व्हॅल्यू टाकून करू शकता. लक्षात. नंतर नेक्स्ट प्रॉब्लेम कॅल्क्युलेट द एरिया ऑफ लॉंगिट्युडनल स्टील म्हणजेच AST काढायचं. लॉंगिट्युडनल स्टील स्टील फॉर डायमीटर 400 mm with effective length of 4.5 मीटर टू कॅरी फॅक्टर्ड लोड ऑफ 900. फॅक्टर्ड लोड म्हणजे डायरेक्ट PU 900 इंटू 10 पॉवर 3 न्यूटन. FCK किती आहे 20 न्यूटन पर एम स्क्वेअर. FE म्हणजे FY 500 न्यूटन पर एम स्क्वेअर. आता बघा PU इज इक्वल टू काय फॉर्म्युला आपला 0.4 FCK AC प्लस FYAS. आपल्याला काढायचं ASC तर 0.4 हे बा सर्क्युलर कॉलम आहे. सर्क्युलर कॉलम आहे म्हणजे AG π/4 400चा स्क्वेअर किती ते किती 125 इंटू 10 पॉवर MM स्क्वेअर. बघा PU किती आहे 900 इंटू 10 पॉवर 3 0.4 FCK 20 AC ला घालू शकता AG मायनस ASC प्लस 0.67 इंटू 500 ASC 900 इंटू 10 पॉवर 3 0.4 इंटू 20 8 .
हा 0.4 into 20 8 8 AG minus 8 ASC plus 0.67 into 500 किती येतं 300 ASC. आता काय करायचं 900 इंटू 10⁻³ हा मायनस 8 AG ला इकडून घेतलंय 8 AG ला AG ची व्हॅल्यू लिहून टाकू 125.66 इंटू 10⁻³ ब्रॅकेट क्लोज हा मायनस 8 प्लस 335 किती होतं 300 किती येतं बघा 5 बघा मित्रांनो उत्तर जर निगेटिव्ह आलं AFCचं उत्तर आलं निगेटिव्ह तर निगेटिव्ह आलं तर फक्त कॉन्क्रीटच भार उचलू शकतो स्टीलची गरज नाही पण तरी मिनिमम स्टील घेऊन टाकायचं 0.8% ऑफ AG तर AST इज इक्वल टू 0.8% ASC इज इक्वल टू 0.8% ऑफ AG किती काढलेलं आपण 125.66 इंटू 10⁻⁶ किती येतं ते बघा 1000 1005.28 mm हे लक्षात ठेवायचं उत्तर निगेटिव्ह आलं की असं करायचं अले स्टेटमेंट लिहायची की कॉन्क्रीट सफिशियंट आहे परंतु आपण तरी मिनिमम हे टाकणार असतील आता डिझाईन RCC कॉलम फुटिंग आता फुटिंगचे प्रॉब्लेम प्रॉपर अभ्यास करा दुसरा तिसरा चौथा पाचवा चारही चॅप्टर सोपे हा क्वेश्चन 3 मध्ये 2 क्वेश्चन सोडवायचे क्वेश्चन 4 मध्ये 2 सोडवायचे 5 मध्ये 2 सोडवायचे आणि 6 मध्ये 2 सोडवायचे आदित्य समजलं पॅटर्न 3 मध्ये 2 आहे चौथ्या मध्ये 2 पाचव्या मध्ये 2 सहाव्या मध्ये 2 म्हणजे असं करायचं तिथं हुशारीने मारायचे 3 पैकी 2 सिलेक्ट करून घ्यायचे ते सोडत बसायचं तिसरा चौथा पाचवा सारखाच आहे ना जो पहिला चांगला येतो तो सोडून टाकायचा पाचवा सोडवा सहावा सोडवा दुसरा सोडा तिसरा सोडवा डिझाईन आरसीसी फुटिंग आता बघ फुटिंग विथ फॉलोइंग डाटा साइज हा साइज ऑफ कॉलम 400 mm इंटू 400 mm सेफ बेरिंग कॅपॅसिटी ऑफ सॉइल दिलेली हा लोड ऑन द कॉलम 1400 किलो न्यूटन M20 आणि FE 415 इज यूज कॅल्क्युलेट डेप्थ ऑफ फुटिंग इन BM क्रायटेरिया नो शेअर चेक इज रिक्वायर्ड BM क्रायटेरिया मध्येच येतं आपल्याला नंबर 1 याचं काय करायचं मित्रांनो 2 प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे स्टेप्स पाठ केले की सोपं आहे साइज ऑफ फुटिंग WU साइज ऑफ फुटिंग WU इज इक्वल टू W इंटू गॅमा F पहिले तर आपण WU काढू साइज ऑफ फुटिंग काढण्यासाठी W किती आहे W म्हणा PU म्हणा 1400 इंटू 1.5 किती येतं हे 21 किलो न्यूटन 2100 किलो न्यूटन नंतर AF काढायचं एरिया ऑफ फुटिंग कसं काढायचं 1.05 इंटू WU डिवायडेड बाय QU 1.05 WU किती आहे 2100 2100 QU किती दिलेलं आहे आपल्याला QU किती दिलेलं आहे
200 इंटू 2 करायचं. हा, क्यू यू कसं काढायचं? SBC सेफ बेरिंग कॅपॅसिटी इंटू 2. सेफ बेरिंग कॅपॅसिटी किती आहे? 200 इंटू 2 किती येतं? 400. तर हे 400 किती येतं सांगा फास्ट? 5.51 मीटर स्क्वेअर. मग लेंथ आणि ब्रेड इक्वल मानली तर अंडर रूट ऑफ AF 5.51 चा रूट किती येतो? 2.35 मीटर. हा, मग फुटिंगची साईज काय अडॅप्ट करायची? 2.35 इंटू 2.35. आता बघा, नंतर फुटिंग पेक्षा जर फुटिंगला ऑर मध्ये आलं तर हे पण करू शकता तुम्ही कॉलम. पण फुटिंग पण सोपं आहे, फक्त फॉर्म्युले पाठ करायचे. अपवर्ड सॉइल प्रेशर, सॉइलचं प्रेशर, त्याचा फॉर्म्युला काय? P इज इक्वल टू W डिवायडेड बाय L इंटू बी. WU डिवायडेड बाय L इंटू बी. 2100 डिवायडेड बाय 2.35 इंटू 2.35 किती तर हे, आणि आपण किलो न्यूटन मध्येच ठेवलंय तर किलो न्यूटन मध्ये उत्तर लिहायचं. किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर. समजलं हे? नंतर त्याचे स्टेप पाठ करा फक्त बस. पी आल्यानंतर अपवर्ड सॉइल प्रेशर आल्यानंतर काय करायचं? डेप सगळं अवेलेबल आहे, व्हिडिओ व्हिडिओ तरी नाही करत आपण. इकडे बघा रे मित्रांनो, डेप्थ फॉर फ्लेक्चर कसं करायचं? X1 Y1. X1 म्हणजे आडवा डिस्टन्स, Y1 म्हणजे उभा, कॉलम सोडून बियॉन्ड कॉलम प्रोजेक्शन. तर बघा हे 2.35 इथून ते इतकं असतं. 2.35 2.35 मधून जर हे 0.4 काढून टाकलं हा तर हा आणि हा डिस्टन्स राहतो. मग काय करायचं? आपल्याला फक्त एकच पाहिजे, एक तर हा नाही तर हा, बाय 2 करायचं. हे समजलं? X1 Y1 काढल्यानंतर त्याच्या मोमेंटचा फॉर्म्युला तुम्ही रट्टा मारायचा. Mx इज इक्वल टू My इज इक्वल टू इज इक्वल टू 1 इंटू X1 इंटू इंटू हे पी. त्यासाठीच पी काढला आपण, बेरिंग प्रेशर. नंतर X1 बाय X1/2 X1/2 इकडे बघा 1 इंटू X1 किती आहे? X1 किती? 0.975 आत्ता आलेलं. पी किती आहे? 380.27. X1 किती आहे? 0.975 भागिले 2 किती येतं सांगा? किती येतं? 180.74 किलो न्यूटन मीटर. हा, मग नंतर म्हणजेच 180.75 इंटू 10⁻6 न्यूटन एम एम झालं. मग एम इज इक्वल टू कोणतं? 415 किती आहे? 415 तर 0.138 FCK BD स्क्वेअर. यांनी काय करायचं? डी रिक्वायर्ड करायचं. हा, तर डी करा. डी रिक्वायर्ड इज इक्वल टू 180.75 इंटू 10⁻6 डिवायडेड बाय 180.75 इंटू 10⁻6 डिवायडेड बाय 0.138. FCK किती आहे? 20 इंटू बी किती दिलेलं आहे? बी 1000 घ्यायचं. बी किती घ्यायचं? 1000. बी 1000 आणि डी स्क्वेअर किती येतं? डी
255.90 म्हणजे 260 एम 260 एम हे आलं डी रिक्वायर्ड झालं. डी रिक्वायर्ड झाल्यानंतर कव्हर ऍड करायचं, कॅपिटल डी काढायचं. डेप्थ म्हणजे खालची खोली आलं तर डी किती 260 प्लस 50चं कव्हर घ्यायचं 310 एम एम. नंतर स्टील किती लागतं AST इज इक्वल टू ASTX इज इक्वल टू ASTY असतं. स्क्वेअर फुटिंग आहे ना तर 0.5 FCK डिवायडेड बाय FY 1 मायनस अंडर रूट ऑफ 1 मायनस 4.6 M 0.36 FCK BD स्क्वेअर इंटू BD. हा आता बघा याच्यात फॉर्म्युल्यात व्हॅल्यू टाकायची. किती व्हॅल्यू येते 0.5 FCK किती आहे 20 FY किती आहे 415 1 मायनस 4.6 इंटू M किती आहे इंटू 10⁻6 डिवायडेड बाय FCK किती आहे 20 इंटू 1000 बी 1000च घ्यायचा 260 चा स्क्वेअर 1000 इंटू 260 किती येते हे येतं 2377.58 mm स्क्वेअर. त्याच्यासाठी स्पेसिंग करायची. स्पेसिंग इज इक्वल टू 1000 इंटू एरिया ऑफ डायमीटर डिवायडेड बाय AST. 1000 इंटू एरिया ऑफ डायमीटर काय घेतात 20 π/4 20 चा स्क्वेअर डिवायडेड बाय 2377.58. प्लेज प्रोव्हाइड 20 mm डायमीटर रेट @ 130 mm CC बोथ वे. हा हे येतं किती येतं 100 म्हणजे 130 घेऊन टाकायचं बोथ वे. स्क्वेअर असल्यामुळे बोथ वे लिहायचं. समजलं खूप सोपं आहे. पण नीट करायचं. थोडं तर फॉर्म्युले प्रोसिजर मुळे अवघड वाटणारच पण जरा नीट केलं. सगळ्यात पहिले साईज ऑफ फुटिंग काढायचं. एरिया ऑफ F साईज ऑफ फुटिंग कशी काढायची 1.05 अपॉन WU डिवायडेड बाय QU. हा तर QU कसं काढायचं SBC इंटू 2. हा QU काढल्यानंतर AF काढल्यानंतर P प्रेशर काय असतं फोर्स अपॉन एरिया WU अपॉन L इंटू B फोर्स अपॉन एरिया. नंतर हे पण समजून सांगितलं मी तुम्हाला प्रोजेक्शन कसे काढायचे बियॉन्डचे. टोटल लेंथ मायनस कॉलम भागिले 2 हे काढलं x1 y1 काढलं तर x1 इंटू P डिवायडेड बाय x/2 x1 इंटू P इंटू x/2 एवढं जरी लक्षात ठेवलं तरी मोमेंट भेटते. मोमेंट झाली की डी काढायचं. डी काढलं कॅपिटल डी काढायचं. कॅपिटल डी काढलं एरिया काढायचं. संपलं. आलं स्टेप्स लिहून ठेवायचे.